नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। राजभवनात सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे। छगन भुजबळ हे गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते। त्याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवली होती आणि अनेकदा भुजबळांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये याच मुद्द्यावरून नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती। मात्र अखेर आता छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागल्याने भुजबळांची नाराजी दूर झाली आहे। तसंच भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। राजभवनात सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे। छगन भुजबळ हे गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद मिळालं नव्हतं, त्यामुळे नाराज होते आणि याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्यासोबत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, सिद्धार्थ गोदाम आणि लक्ष्मण घाटोळ तिघही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी प्रणाली तुमच्याकडे येते। आज छगन भुजबळ हे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, मंत्रिपदाची ते शपथ घेणार आहेत, काय अपडेट? राजभवन इथं या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत किंवा सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। हळूहळू भुजबळ समर्थक जे आहेत ते सुद्धा इथं येण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आत्ताच काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं भारत पाक यांच्यामध्ये जो काही सामना रंगलेला होता किंवा ज्या पद्धतीनं युद्ध आपल्याला बघायला मिळालं होतं, त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अतिशय कडेकोट करण्यात आलेली आहे। त्यातच काही यूट्यूबर्स यांची नावंसुद्धा या संपूर्ण प्रकरणाशी पुढे येत असल्यामुळं आज प्रसारमाध्यमांना सुद्धा आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही आहे। आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांना मुळात जेव्हा मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं त्याच वेळेला त्यांची वर्णी लागेल असं वाटत असताना त्यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्यात न आल्यामुळे ते नाराज होते। आपण बघितलं की राष्ट्रवादीच्या अनेक महत्त्वाच्या बैठकांना सुद्धा ते सातत्यानं अनुपस्थित राहत होते। त्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे। आत्ताच्या घडीला जर आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर त्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ आणि सगळ्यात अनुभवी असे नेते हे छगन भुजबळ आहेत, परंतु त्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते नाराज झालेले होते। खरं तर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल असं सुद्धा म्हटलं जात होतं, परंतु त्यांना राज्यसभेची सुद्धा हुलकावणी देण्यात आलेली होती। त्यानंतर जेव्हा पुन्हा सरकार आलं तेव्हा असं वाटलं होतं की सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं जाईल, तेही त्यांना घेण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक हे नाराज होते, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा राज्यामध्ये आपण बघितलं होतं की मराठा विरुद्ध ओबीसी असा जेव्हा मोठा वाद निर्माण झालेला होता, त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकणारे एकमेव जे होते ते छगन भुजबळ होते आणि त्यामुळं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये चांगलं पद मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांची मंत्रिमंडळामध्ये सामावूनच घेण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे सातत्यानं ते वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची नाराजी व्यक्त करत होते। अंतर्गत कुरघोडीच्या मुळे छगन भुजबळ यांची वर्णी लागली नाही असं बोललं जात होतं। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन सुद्धा आता जवळपास 1.5-2 महिने होत आलेले होते, तरीसुद्धा ही जागा रिक्त ठेवण्यात आलेली होती आणि अखेर आता छगन भुजबळ यांना जी धनंजय मुंडे यांची रिक्त झालेली जी जागा आहे त्या जागेवर, म्हणजे खरं तर हे त्यांचं जुनंच खातं आहे, गेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे हेच खातं होतं आणि आत्ता जेव्हा नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारमध्ये हे मंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे गेलेलं होतं, परंतु धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे जे आरोप झाले त्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर सुद्धा जवळपास 1.5 ते 2 महिने हे पद रिक्त होतं। अखेर ओबीसी नेते जे आहेत किंवा ओबीसी समाज जे आहे त्यांच्याकडचं थोडंसं थांबवते। छगन भुजबळ हे राजभवनाकडे निघालेले आहेत, ही थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात। छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। भावना है ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट चांगला तर सगळं चांगलं कोणाला मिळत नाहीये। मी
मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार असं आहे। हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं, मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलं। धन्यवाद सगळ्यांना। जहाँ पे नहीं रहना ज्याचा शेवट चांगला चांगलं चला। तर ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगलं असं छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या निवासस्थानापासून राजभवनाकडे जाण्यासाठी ते निघालेले आहेत। आज ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि या